एका महाराष्ट्राच्या पोरानं अख्खे दिल्ली हलवली. तर दिल्ली हलवलीच नाही तर पूर्ण सरकार झुकवले. गेल्या 26 दिवसांपासून अभिजित दिपके आणि सोनम वांचून यांच्या मार्गदर्शनात दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आंदोलन सुरू होतं. अखेर त्या आंदोलनाला आज यश आलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा आज घेण्यात आला आहे. मात्र या संदर्भात नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत अमरावती शहरातील अनेक नागरिक असतील किंवा आझाद समाज पार्टीचे काही पदाधिकारी सुद्धा आपल्यासोबत जुडलेले आहेत. आपण या सर्वांशी चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल? 26 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन दिल्ली येथे सुरू होतं, मात्र आज केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा मिळाला आहे. काय प्रतिक्रिया असेल आपली? की या भारत देशाचं अभाग्य आहे. युवकांचा आदेश युवकांचा आहे, हा राष्ट्र युवकांचा आहे. या युवकांवर गेल्या 25 दिवसापासून अशी वेळ येते आहे उपोषण करण्यासाठी, अतिशय शोकांतिक आहे. या देशाचं नाव संपूर्ण देशामध्ये गाजत आहे. भारतातलं नाव, भारताचं नाव मलिन होत आहे. या शिक्षण मंत्री ज्यांनी जो नीट पेपरचा जो संदर्भात जे उपोषण सुरू आहे, आतापर्यंत त्यांनी आपलं उपोषण 25 दिवसापर्यंत चालू होतं पोरांचं, परंतु प्रधान यांनी आज जो राजीनामा दिला तो जरी उशिरा झाला असेल पण तरी काही हरकत नाही. पण शेवटी युवकांपुढे त्यांना झुकावं लागलं. ही या देशाचा युवक आज युवकांची ताकद आज युवकांनी दाखवून दिली असं मला वाटते. मी युवकांना म्हणतो, अरे प्रधानचं कशाला मागता रे मुलांनो? तुम्हीच 14 मध्ये युवकांनी मोदीजींना मतदान केलं, परंतु आज मोदींनी तुमचे कसे हाल केले. माझ्या भगिनींचे अतिशय घृणास्पद रीतीने त्यांना मारलं, अतिशय त्यांचं हाल केले उपोषणादरम्यान. आणि या भारत देशाचं इंटरनॅशनल मीडियाने दखल घेतली. इंटरनॅशनल मीडियाला भारत कैसा आहे हा दाखवायला मोदीजी म्हणते हमारा इंडिया बहुत अच्छा है. अरे हा भारत इथे येऊन आता स्वतः मोठमोठ BBC सारखे चॅनल भारतात येऊन गेलेत आणि आपली वास्तविकता विद्यार्थ्यांसोबत काय घडते आहे हे त्यांनी दाखवलं आहे. आणि हा जो आज राजीनामा दिला हा युवकांचा विजय समजतो. इतका थांबणार नाही युवक. या देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा मोदीजींना सुद्धा राजीनामा द्यावा लागेल अशी वेळ येणार आहे या देशामध्ये. नक्कीच आक्रोश जो आहे तो आपल्या संपूर्ण भारतामध्ये आज पाहायला मिळतो. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा जरी दिला असला तर धर्मेंद्र प्रधान नव्हे तर पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला हवा अशी एकंदरीत मागणी जी आहे सामान्य नागरिकांकडून होत आहे. आपल्यासोबत काही पदाधिकारी सुद्धा जुडले आहे आझाद समाज पार्टीचे. आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार. काय सांगाल दादा, गेल्या 26 दिवसांपासूनचं आंदोलन आणि अखेर आज विद्यार्थ्यांच्या याला न्याय मिळाला आहे, काय सांगाल? सर्वप्रथम जय भीम जय शिवराय. सर्वप्रथम सांगायचं झालं का हे सरकारच नपुसक आहे. हे सरकार चालवण्याची लायकी आहे नाही. हे पूर्णच्या पूर्ण पंतप्रधानापासून तर याचे जेवढे काही खासदार असतील पूर्ण नपुंसक सरकार आहे. जर 26 दिवसापासून एक महिन्यापासून तिथं जर पूर्ण तरुण जर जंतर मंतरवर उपोषणाला बसले असतील तर त्यांची नैतिक जबाबदारी आहे की सरकारचं शिष्टमंडळ तिथं पाठवावं आणि त्यांच्या उपोषणकर्त्यांना चर्चा करावी. परंतु 26 दिवस होऊन 27 दिवस होऊनही कुठल्याही प्रकारची तिथं त्यांनी त्यांचं शिष्टमंडळ पाठवलं नाही. परंतु ज्यावेळेस आमच्या आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद हे रात्रीचे 2 वाजता तिथं आझाद जंतर मंतरवर गेले, त्यानंतर 20 तारखेला जेव्हा त्यांनी जे लाठीचार्ज केला त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम दिल्ली पोलिसांचे आझाद समाज पार्टीच्या वतीने हे निषेध करतो. तर यांनी राजीनामा हा फक्त यांचाच नाही पाहिजे, धर्मेंद्र प्रधानांचाच नाही पाहिजे तर पूर्ण BJP सरकारचा पाहिजे. हे BJP सरकार RSSच्या विचारधारेवर व मनुस्मृतीच्या धारेवर चालत आहे. यांनी कुठं पाहता तुम्ही, कुठं दिसते पाहिलं तर कोणत्या आर्टिकलनुसार हे सरकार चालवत आहे हेच समजत नाही आपल्याला. स्वतःच्या म्हणजे तिथं चर्चेला जरी गेलं किंवा काय कशाला जरी गेलं तर हे चर्चा करण्यास तयार नाही. ज्याप्रमाणे हिटलर होता त्याचप्रमाणे आज हे मोदी सरकार या भारतात काम करत आहे. व आणखी जर सांगायचं झालं तर हे हिटलरशाही ज्याप्रमाणे हिटलरशाही पूर्ण खतम झाली, ज्याप्रमाणे नेपाळमध्ये परिस्थिती निर्माण झाली त्याचप्रमाणे हे
जे जनरेशन आहे त्याचप्रमाणे ही भारतात परिस्थिती होऊ शकते. म्हणून यांना एवढं सांगणं आहे, जेवढ्या लवकर तुम्हाला सुधारणा होत असेल तेवढ्या लवकर सुधारणा करा, नाही तर तुमचा अंत होण्यास लवकर तुमचा अंत जवळ आलेला आहे. तर काय सांगाल, महाराष्ट्राचं एक पोरग मात्र आज सरकार या पोरानं झुकवली आहे, काय प्रतिक्रिया असेल आपली? मी सर्वप्रथम अभिजित दिपके या महाराष्ट्रातल्या मातीतील एका युवकाने संपूर्ण देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला महाराष्ट्रातला एक खंबीर आणि जे नेतृत्व महाराष्ट्राला अगोदरपासून छत्रपती शिवाजी महाराजापासून जे नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे ते नेतृत्व आज एका मुलांनी दिल्ली इथे दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्र हा कुठंच मागं पडत नाही. आणि ज्या प्रकारे या सरकारने 26 दिवसापासून या मुलांचे दमन केलेले होते, एक रास्त मागणीसाठी संपूर्ण भारत देशात भराभर स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून या सरकारने आपल्या अधिकाऱ्यांना आणि आपल्या मंत्र्यांना असे आदेश पारित केले की हे आंदोलन कसं तरी निस्तनाबूत झालं पाहिजे. या अनुषंगाने दिल्ली पोलीस आणि भारताचे गृहराज्यमंत्री ज्या पद्धतीने आदेश सोडतात आणि या असहाय्य मुलांना, जे आंदोलनात उपाशी बसलेल्या मुलांवर लाठीचार्ज करतात, अमानुष लाठीचार्ज करतात, लहान लहान मुलांवर लाठीचार्ज करतात, त्यांच्या पालकांवर लाठीचार्ज करतात, अशा नपुंसक सरकारचा आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि ज्या पद्धतीने आज सोशल मीडियावर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आलेला आहे, मी भारताच्या सरकारला, जी BJP सरकार आहे, जे RSS आणि मनुस्मृतीच्या दृष्ट घेऊन चालते, ज्या मुद्द्यावर हे सरकार चालू आहे, मी मोदी साहेबांना एक सांगू इच्छितो की आपण स्वइच्छेने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि ह्या देशाला गड्ड्यात टाकण्यापासून वाचवावे. ते म्हणतात ना, एक म्हण आहे, माती अति तिथे माती, त्या पद्धतीनेच आपण मोदी या देशाची माती करत आहे. जागतिक पातळीवर असो या अजून कशी, आपण ह्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण भारताचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही, असे आमचे मत आहे. नक्कीच काय सांगाल, 26 दिवसांचं विद्यार्थ्यांचं आंदोलन, मात्र आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा झालाय, काय प्रतिक्रिया असेल आपली? अत्यंत उशीर झालेला आहे राजीनामा देण्यामध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं, नीट पेपर फुटी झाली आणि संपूर्ण देशामध्ये याच्या प्रतिक्रिया उमटल्या. जर ह्याच राजीनामा जर त्यांनी आधी दिला असता तर अनेकांचा जो रोष होता, तो सरकारच्या विरुद्ध जो रोष होता, तो कमी झाला असता. आणि ज्या पद्धतीनं लाठीचार्ज केला आणि अनेक निष्पाप विद्यार्थ्यांवरती ज्या सरकारने लाठी हल्ला केला, त्याबद्दल अनेक ठिकाणी आंदोलनं झाले, निषेध झालं, हे गव्हर्नमेंटला थांबवता आलं असतं. परंतु आज ज्या निष्पाप विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला आणि त्यांच्यामध्ये काही बळी गेल्याचंही मी ऐकतो आहे, हे जर सत्य असेल तर, आणि ज्या पद्धतीनं या सरकारने रात्री जाऊन सोनम वांगचुकचं जे उपोषण होतं ते रात्री 1:30 वाजता जर सोडताय, जर जंतर मंतरवरती जाऊन जर त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन तिथे जर हे आंदोलन सोडलं असतं तर अधिक मेसेज चांगला गेला असता, असं मला वाटतं. नक्कीच विद्यार्थ्यांचं गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं, मात्र 26 दिवसानंतर तब्बल ज्या आहेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे. सोनम वांगचुक असेल किंवा अभिजित दिपके गेल्या 26 दिवसांपासून या जंतर मंतरवर बसले होते, मात्र आज संपूर्ण विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश आलं आहे. अनेक संकट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी झेलले आहेत, ते दिल्ली पोलिसांचा लाठीचार्ज असो किंवा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लाठीचार्जचा वर्षाव त्यांनी या ठिकाणी सहन करून या संघर्षाला यश आलेलं आहे. भारताच्या इतिहासात सर्वात मोठं आंदोलन या आंदोलनाला मानलं जाणार आहे. त्यामुळे नागरिक सुद्धा या ठिकाणी अभिजित दिपकेंचं मोठ्या प्रमाणात अभिनंदन करत आहेत. मात्र खूप उशीर केला, 26 दिवसानंतर सरकारने जो राजीनामा केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा दिलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा या ठिकाणी नागरिकांमध्ये असल्याचं चित्र अमरावतीमध्ये पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन सोबत मी रोहित कडे, पाहत राहा LS मराठी, अमरावती.